राज ठाकरे हे मीरा रोडच्या सभेसाठी रवाना झाले। त्याआधी त्यांचं बोरिवलीत जंगी स्वागत करण्यात येणार आहे आणि त्यासाठी मनसैनिकांनी जोरदार तयारीही केली आहे। बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्टेशन जवळ मनसैनिकांची मोठी गर्दी झाली आणि यावेळी राज ठाकरेंना भगव्या रंगाची एक तलवार भेट देण्यात येणार आहे। महाराष्ट्रात फक्त मराठीच असा आशय या तलवारीवर लिहिण्यात आलेला आहे। आणि बोरिवलीत राज ठाकरेंचं जिथं स्वागत करण्यात येणार आहे तिथं आपला प्रतिनिधी अजय माने आहे आणि तो आत्ता आपल्या सोबत लाईव्ह आहे। अजय, कसं वातावरण आहे बोरिवलीमध्ये आत्ता राज ठाकरेंचं जिथं जंगी स्वागत होणार आहे? आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। खरं तर नयन कदम जे पक्षाचे सचिव आहेत ते या ठिकाणी आहेत, संदीप दळवी सुद्धा आहेत, कुणाल माइनकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यासोबतच मोठ्या प्रमाणात मनसे पदाधिकारी जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष म्हणजे मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। नयन कदम या ठिकाणी ज्यांच्याकडून या सगळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे, दळवी जी जे त्या साळवी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। त्यामुळे नयनजी, काय वातावरण आहे? मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, लोक निघालेली आहेत। कसं आहे, मराठी हृदय सम्राट माननीय राजसाहेब ठाकरे हे मीरा रोडला चालले आहेत। काही दिवसापूर्वी तिथे जो वाद झाला, परप्रांतीचा मोर्चा, ते सगळं वातावरण इकडे ढवळून निघालेलं आहे आणि जी राजसाहेबांनी आवाज दिला 5 तारखेच्या डोममध्ये विजयी मेळावा झाला, त्या आवाजाला मराठी माणसांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे आणि त्याचं चित्र आज आम्ही हायवेला उभे आहेत तर तेही दिसतंय। इथं उभे आहेत, आम्ही मीरा रोडला येतोय, मराठी माणूस जाताना बोलतोय आम्हाला की आम्ही मीरा रोडला येतोय, आम्ही मीरा रोडला येतोय। मराठी माणूस एकटवलाय। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडते की संपूर्ण मराठी माणूस एकटवतोय। नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अनेक पदाधिकारी या ठिकाणी, महिला सुद्धा जे आहेत ते आपल्याला मागच्या बाजूला पाहायला मिळतात। त्यामुळे आरतीचं ताट वगैरे सुद्धा राज ठाकरे यांना जो घालण्यात येणारा हार आहे तो सुद्धा आपण या प्रेक्षकांना दाखवत आहोत। खरं तर एवढा मोठा हार, तेही गुलाबाचा जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि हा हार या महिला पदाधिकाऱ्यांकडून जो आहे तो राज ठाकरे यांना जो आहे तो अर्पण करण्यात येणार आहे। कुशल दुरे आपल्या सोबत आहेत। कुशलजी, मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। खरं तर पश्चिम उपनगरातली ही सगळी मंडळी रस्त्यावर आलेली आहेत, काय भावना आहे? भावना काय, आम्ही तर साहेबांचं स्वागत करायला थांबलो इकडे आणि जे काय आमचा आज याच्यात विजय झाला आणि जी एकजूट आज ही सगळीकडे तुम्हाला आमची दिसते, ही मराठी माणसाची विजय आहे आणि हेच साजरा करायला साहेब आज पुढे जाणार आहे आणि जे त्यांचं व्यक्त करायचं ते म्हणणं व्यक्त करणार आहेत। पाहिलं तर ही सगळी मंडळी जी आहे ती एकंदरीत आता या ठिकाणी आलेली आहे। गर्दी जी आहे ती झालेली आहे। त्यासोबतच अनेक पदाधिकारी जे आहेत ते झेंडे घेऊन पक्षाचे या ठिकाणी दाखल आलेले आहेत। दिनेश साळवे एकंदरीत अजय, मनसेच्या वतीनं अतिशय उत्साहाचं वातावरण तिथं निर्माण करण्यात आलेलं आहे, कारण अध्यक्ष स्वतः राज ठाकरे हे बोरिवलीतून थेट मीरा रोडच्या दिशेनं जाणार आहेत। धन्यवाद अजय या सविस्तर माहितीबद्दल।